नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज जो पहिला भाग आहे हा डेमोमध्ये मी सोडतोय त्याच्यामध्ये, की आपल्याला जे डी-सी-सी भरतीमध्ये सिलेबस येणार आहे आणि आपण ज्या नोट्स यूज करणार आहेत, मल्टिपल नोट्स यूज करणार आहेत. म्हणजे के सागरच्या असतील, विद्याभारतीच्या असतील किंवा आणखीन कोणाच्या असतील. जेवढा जास्त कंटेंट कारण एकाच पुस्तकामधला डेटा तर पोस्ट करत नाहीत. मुलांची बऱ्याच चुकी काय होते तर एकाच बुकला फॉलो करतात. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पेपर्स जे आहेत प्रिव्हियस इयरचे ते सुद्धा पाहणार आहोत. माझ्याकडे आहेत बँकिंग आणि ॲग्रीकल्चरल रूरल बँकिंग सिस्टम वगैरे जे डेव्हलपमेंटचे आहेत हे 2 सब्जेक्ट आहेत. वेगवेगळ्या शिक्षकांकडे वेगवेगळे सब्जेक्ट आपण दिलेले आहेत. मी तुम्हाला ते Instaवरती रील टाकून किंवा तुम्हाला त्या बॅचमध्ये जी ऑनलाईनची बॅच आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याच्यामध्ये. तर डेली लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करू शकतात आणि त्या प्रकारेच ऑफलाईन बॅचेस सुद्धा चालू आहेत. ऑफलाईन बॅचेसची फीज ₹9,999 इतकी पुट करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये. मग आपण बँकिंगमध्ये मी काय-काय घेणार आहे, माझे जे विषय आहेत 2 त्याच्यामध्ये मी काय-काय घेणार आहे, मी तुम्हाला ते सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये बँकिंग हा म्हणजे सिलेबस जो आहे पहिला बँकिंगचा. पहा त्यांनी जो दिलेला आहे तो लिमिटेड सांगण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये. डी-सी-सी भरतीमध्ये जे वेगवेगळे विचारले जातात त्याला आपल्याला फॉलो करायचं आहे. बँकिंग व्यवसाय कशाप्रकारे केला जातो, बँकेची कार्ये, बँकिंग कार्ये, बँकेची कार्य आणि बँकिंग कार्य दोन्ही डिफरंट जातात. काही जणांना कॉमर्स असेल तर कॉमर्समध्ये हे गोष्टी झालेल्या आहेत. बिगर बँकिंग कार्य म्हणजे सेकंडरी फंक्शन, प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन असे जे बँकिंग सर्व्हिसेसमध्ये पडत असतात प्रकार त्या प्रकारचे. बँकेचे प्रकार टाइप्स ऑफ बँक्स म्हणजे कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक, गव्हर्नमेंट बँक हे जे टाइप्स आहेत त्याच्यामधले ते आपल्याला प्रकार पाहिजे त्याच्यामध्ये. पतदस्ताऐवज किंवा पतपत्रे म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की चेक, बिल ऑफ एक्सचेंज, त्याच्यानंतर प्रॉमिसरी नोट, डिमांड ड्राफ्ट हे सगळं याच्यामध्ये आपल्याला पाहिजे. बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह. नवीन प्रवाह म्हणजे काय जे पेमेंट बँक वगैरे आलेले आहेत, यू-पी-आय आयडी वगैरे जे आलेले आहेत त्याच्यातले त्या प्रकारचे प्रवाह. भारतीय बँक व्यवस्था. भारताची बँक व्यवस्था कशाप्रकारे हा दुसरा चॅप्टर आहे. म्हणजे धडा आहे हा दुसरा. मी पूर्णपणे तुम्हाला फक्त ओव्हरलूक करतोय आपल्याला काय-काय. त्याच्यातली प्राथमिक माहिती, भारतीय बँकिंग पद्धती जे त्याच्यामध्ये दिली असेल किंवा त्याच्या बाहेरची मी संपूर्णपणे माहिती घेणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बँकेची सुरुवात कधीपासून झाली ते आत्ताची बँकेचे कार्य काय, ह्या सर्व प्रकारचे आपल्याला पाहायचे आहेत. आर-बी-आय असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर बँकाचे राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन ऑफ बँक्स जे झालं ते आपल्याला पाहिजे. स्टेट बँक ऑफ इंडिया, एस-बी-आय, प्रादेशिक ग्रामीण बँका कोणत्या कोणत्या आहेत, अग्रणी बँक योजना कोणती कोणती आहे, नरसिंह समिती, नरसिंहराव म्हणजे त्यांची समिती जी होती नरसिंह समिती 2 आणि कृषी पतपुरवठा त्याच्याबद्दल माहिती. त्रिस्तरीय सहकारी कृषी पतपुरवठा संस्था, वित्तीय महामंडळे, विकास बँका, भारतीय औद्योगिक पतपुरवठा आणि गुंतवणूक महामंडळ, भारतीय औद्योगिक विकास बँक, एक्झिम एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक जे बाहेर देशातल्या उद्योगांसोबत आपल्याला डीलिंग करावी लागते त्यासोबत, भारतीय लघु उद्योग विकास बँक, राज्य वित्तीय महामंडळे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ. तिसरा मुद्रा आणि राजकोषीय नीती. रिझर्व्ह बँकेचे पतनियंत्रण पद्धती म्हणजे जसं की एक ते नाणे जे असतील, डॉलर म्हणजे आपण जे नाणं म्हणतो ते नाणं असेल, कॉइन्स किंवा ₹10 10 रुपयाच्या खालच्या ज्या नोटा असतील, ह्या नोटा कोण बनवतं? त्याच्यानंतर ₹20, ₹10, ₹20, ₹50, ₹100, ₹200, ₹500 नोट कोण बनवतं? त्याचा अधिकार कोणाकडे जातो? हे संपूर्ण पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये सांगितला जाईल. बँकाबाबतचे धोरण, बँका कशा पद्धतीने धोरण ठेवतात, बँक धोरणाचा वापर, रिझर्व्ह बँक आणि खुल्या बाजारातील व्यवहार, त्याच्यानंतर वैधानिक रोख गुणोत्तर एस-एल-आर, रोखता समायोजन म्हणजे कॅश रेपो रेट वगैरे आपण म्हणू शकतो, रिझर्व्ह रेपो रेट वगैरे. रिझर्व्ह बँकेचे गुणात्मक पतनियंत्रण म्हणजे डिपॉझिट्स कसं, नरसिंहा समिती 1 काय सांगितलं आणि बँकिंग अम्युनिसम योजना, ओके, अँड्युसमन योजना हे आहे. आणि मग त्याच्यातले वस्तुनिष्ठ प्रश्न ह्याच्यातले तर घेणार आहोत आपण. मल्टिपल बुक्स यूज करायचे, एकाच बुक मधला विचारला जाणार नाही. एकाच पुस्तकाला जर फॉलो करून सगळे क्वेश्चन त्याच्यातले आले असते
एक पुस्तक मी तुम्हाला कुठलंच फॉलो करा म्हणून सांगणार नाही. सगळ्यांकडून आपण कस्टमाइज कॉपी घेत आहेत. सगळ्यांच्या कस्टमाइज कॉपीचे कोटेशन येतील आपल्याला. कस्टमाइज कॉपीज आल्यानंतर तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला वितरित केल्या जातील त्याच्यामध्ये. दुसरा जो मी घेणार आहे तो विभाग दुसरा घेणारा सहकार व कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था, म्हणजे रुरल जी काय असेल डेव्हलपमेंट आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये कॉपरेशन बघायचं. त्याच्यामध्ये सहकार व कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था, पार्श्वभूमी व इतिहास त्याचा समजून घ्यायचा आहे. एवढे कंटेंट आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहेत इथपर्यंत. बाकी संगणक व माहिती हे तुम्हाला संदीप सर सांगून टाकतील. संदीप बामणीकर हे तुमचे इंग्लिशचे आणि याचे IT चे लेक्चरर्स आहेत. प्राध्यापक राहुल डोंबे सर हे जे गेस्ट लेक्चरर्स आपण बोलवतोय हे त्या विषयातील स्पेशल गेस्ट लेक्चर आहेत. त्याचप्रकारे आपले विवेक भाऊसाहेब हे जे आहेत पुरी, हे सुद्धा ते त्याच्यातलेच प्राध्यापक आहेत. तर पूर्णपणे GK आणि तुम्हाला जनरल नॉलेजचे जे काय असतील किंवा आता करंट अफेअर्स जे काय असेल त्याची संपूर्ण माहिती भाऊसाहेब पुरी तुम्हाला संपूर्ण समजून सांगतील. ते त्यांच्या विषयाचा सिलेबस अपडेट देतील. मी जो कंटेंट घेतलेला आहे हा एवढा कंटेंट घेतलेला आहे. तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर वरच्या इंटरफेसवरती तुमचं लॉग इन करून घेतल्यानंतर वरच्या इंटरफेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण पार्ट दिसेल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सिलेक्ट करा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पहिलाच कोर्स आहे आपला DCC बँक रणसंग्राम भरती म्हणून. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण एक स्टेप बाय स्टेप दिसून येईल. डेमो क्लासेस पण आपण फ्रीमध्ये काही ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये, जसं की हा डेमोलाच आहे. बाकीचे काही पार्ट दिसतील न दिसतील त्याच्यामध्ये. बाकीचे सर्व लेक्चर्स लाईव्ह तुम्हाला पूर्णपणे अपडेशन जे असेल ते संपूर्णपणे तुम्हाला ॲप्लिकेशनवरतीच दिलं जाईल. धन्यवाद.